जेव्हा ना आपण कोणती ओल्ड प्रॉपर्टी रिनोव्हेट करत असतो ना, तेव्हा खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. जसं आता मी आलो आहे माझ्या 2 BHKच्या साईटवर. सो ही साईट, ही जी बिल्डिंग आहे ना, ही 10 वर्ष जुनी आहे. कमसे 10 ते 15 वर्ष जुनी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ही सी फेसिंग बिल्डिंग आहे. तुम्ही बघू शकता इकडे किती सुंदर एक व्ह्यू आहे या बिल्डिंगला. आणि सेकंड, ही जुनी बिल्डिंग असल्यामुळे इकडे एक तर रस्टिंगचे इश्यूज थोडेफार आहेत, कारण सी फेसिंग आहे. आणि सेकंडली जुनी असल्यामुळे थोडे लिकेजेसचे इश्यू आहेत, थोडे टर्माइटचे पण इश्यूज आहेत. ती या सगळ्या इश्यूजवर आम्ही कसं ओव्हरकम केलंय आणि रिव्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवणार आमच्या या ब्लॉगमध्ये. आता साईट हँडओव्हर झाली आणि ऑलमोस्ट हँडओव्हरच्या 2 महिन्यानंतर आम्ही साईटवर फोटोशूटला येतोय. कारण की गेले 2-3 महिने बरेच हेक्टिक होते आणि अजूनही हेक्टिकच चालू आहेत. आणि ह्या पण मंथमध्ये खूप सारे हँडओव्हर आहेत. सो राईट नाव वी आर इन मार्च 2026. आता ना थोडी रात्र झाली, त्यामुळे मी ट्राय करतो तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवायचा. फक्त हा आपण आहे ना पॅगोडा दिसतोय ना व्यवस्थित एकदम. बघा, पण माझ्याकडे ना डे टाइमचे शूट आहेत, ते मी तुम्हाला वेगळे दाखवतो. हा 2 BHK आम्ही फुल फ्लेज रिनोव्हेट केला आहे. त्याच्यामध्ये फ्लोरिंग म्हणजे ऑलमोस्ट सगळं फ्रॉम द स्क्रॅच रिनोव्हेट केलेलं आहे. त्यामध्ये फ्लोरिंग आहे, बाथरूम्स आहेत, बाल्कनी आहे, देन मग काही एक्स्ट्रा युटिलिटी स्पेसेस आहेत, अँड किचन आहे. सगळं काही मी आता तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवून आम्ही कसं कसं काय काय केलं आहे ते. चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. मी तुम्हाला ह्या सेफ्टी डोअर बद्दल आधी थोडंसं एक्सप्लेन करते, मग आपण बाकीचं जे घर आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. हा सेफ्टी डोअर तुम्ही आधी बघून घ्या. हा सेफ्टी डोअर, हा पूर्ण जो सेफ्टी डोअर आहे तो आपण लॅमिनेटमध्ये केलेला आहे. हे पण लॅमिनेट आहे आणि हे जे कलर दिसतंय हा सुद्धा लॅमिनेट आहे. हा जो आहे तो स्टोन विनियर आपण वापरलेला आहे. ह्या ज्या लाईन्स दिसतात तुम्हाला, ह्या ज्या ग्रुप्स दिसत आहेत, ह्या मॅन्युअली आम्ही मारलेले आहेत. त्यानंतर ही पूर्ण ग्रिल आपण डिझाईन केली आहे. आता ग्रिल डिझाईन करताना वेगवेगळे ऑप्शन्स असतात. आयदर तुम्ही व्हर्टिकल करा किंवा 2 पार्टमध्ये करा किंवा सी शेप करा. तर हे डिपेंड्स आहे की आम्ही कसं डिझाईन करतो आणि त्या लुकला कसं चांगलं दिसतंय. तर होऊ शकतात. हा 2 BHK आहे, 4 एंड टू एंड केलेला आहे. ह्यामध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी तोडून केलेल्या आहे. फ्लोरिंग पासून, बाथरूम पासून सगळ्या गोष्टी आपण नवीन केलेल्या आहेत, एक्सटेन्शन केलेले आहेत. मी आता तुम्हाला एक एक एक्सप्लेन करते तर तुम्हाला कळेल. तुम्ही ही वॉल, जसं तुम्ही आतमध्ये आहात तशी ही आपली पूर्ण मोठी वॉल आहे. ज्या वॉलमध्ये हा जो सेक्शन आहे तो आपण POPच्या ग्रूव्समध्ये केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर हे TV युनिट आहे. TV युनिटमध्ये आपण हा अगेन स्टोन लॅमिनेट वापरला आहे, स्टोन विनियर स्टोन लॅमिनेट विथ लुअर्स वापरलेला आहे. हा एंटायर जी ही वॉल आहे त्याला आपण वरती पॅनलिंग करून एक इनडायरेक्ट लाईट सोडलेली आहे की जेणेकरून ही पूर्ण वॉल आपली हायलाईट होईल आणि तो ग्लो करेल. टीव्हीचा रनर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये डिपेंड्स आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या साईजचे TV रनर्स असतात. ह्या वॉलच्या अकॉर्डिंगली आपण TV रनर दिलेला आहे. हे एक आपण टॉल युनिट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल तुमच्या गोष्टी ठेवू शकतात. एक्सटेंडेड पार्ट आहे, हा आपण वाढवलेला आहे. त्यामुळे आपण ही जी सिलिंग आहे ना ती थोडीशी वेगळी केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि या सिलिंगमध्ये आपण लाईट्स वापरल्या. या सिलिंगला PVC सिलिंग म्हणतात. तर हे हायलाईट पण होतं आणि थोडंसं वेगळं पण दिसतं. हे शियर कर्टन आहेत आणि हे मेन कर्टन आहे. तर शियर आणि मेन कर्टन ह्याचा लुक थोडासा फार वेगळा येतो. आपण इथे सोफा केलेला आहे, हा रिक्लायनर सोफा आहे. इथून रिक्लायनर होतो आणि हा जो टोन आहे तो अकॉर्डिंग टू आम्ही जेव्हा डिझायनिंग करतो तेव्हा आम्ही टोन सिलेक्ट केलेले असतात की घराचा पूर्ण कलर कसा येणार. ह्या वॉलला आपण मोल्डिंग केलेले आहेत. मोल्डिंगमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, तुम्ही नेटवर पण बघतात. पण एक जेव्हा थीम डिसाईड होते तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की मोल्डिंग कशा यायला पाहिजेत. 2 आपण वॉल लाईट्स दिलेले आहेत. आता हा जो डोअर तुम्हाला दिसतोय हा स्लायडिंग डोअर कम हिडन डोअर आहे. आता हा जो पूर्ण डोअर आहे जेव्हा ओपन करेन तेव्हा तुम्हाला कळेल.
हा डोर आतमध्ये, ह्या पूर्ण पॅनलच्या आतमध्ये हा डोर पूर्ण हिडन झालेला आहे. सो जेव्हा आपल्याकडे एसी नसेल चालू तेव्हा हा डोर आपण पूर्ण आतमध्ये ठेवतो आणि जेव्हा एसी तुम्ही चालू करतात तेव्हा तुम्ही हा असा डोर हा बाहेर करू शकतात. हे पूर्ण जे आहे ते क्रॉकरी युनिट आहे. आता डायनिंग एरियामध्ये बेसिकली डिपेंड्स की एरिया वाईज 4 सीटर करू शकतो की 6 सीटर करू शकतो. तर प्लेसमेंट वाईज आम्ही इथे 6 सीटर प्रपोज केलाय. डायनिंग टेबलचा टॉप जो आहे तो मार्बल टॉप आपण घेतलेला आहे आणि जो बेस घेतलेला आहे तो वुडन बेस घेतलेला आहे. वुडनचा जो कलर आहे तो पण आम्ही ठरवलेला आहे की ह्या थीमला कोणतं वूड एक्झॅक्टली जायला पाहिजे. बॅकची जी वॉल आहे ती आपण थोडंसं लॅमिनेट आणि थोडंसं मिरर असं मिक्सचर करून पॅनलिंग केलेलं आहे. तर ॲज पर वास्तू मंदिरची जी पोझिशन आहे ती ही येत होती. तर आम्ही मंदिरसाठी एक पार्टिशन करून इथे पॉकेट डोअरचं मंदिर केलेलं आहे, ज्यामध्ये हा ट्रे आहे, हा ड्रॉवर आहे आणि हे 2 शटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मंदिराचं सामान ठेवू शकता. आणि मागे आपण एक अशी छानशी देवाची मंत्र असलेली आपण एक जाळी प्रपोज केलेली आहे. हे जे पार्टिशन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफॅक्ट ठेवू शकतात. एक थोडंसं आम्ही स्लीट दिलंय ग्लासेचं आणि हे हिडन की होल्डर दिलेलं आहे. हा हिडन डोर आहे. हिडन डोर पासून तुम्ही आतमध्ये आलात की आपण हा इथे एक स्पेस क्रिएट केलाय, जिकडे हे वॉश बेसिन आहे, हा मिरर आहे आणि हे स्टोरेज आहे. आता हा जो स्पेस क्रिएट केलाय तो हा जो कॉमन बाथरूम आहे त्यालाच आपण कट करून हा स्पेस आपण बाहेर घेतलेला आहे की जेणेकरून डायनिंग टेबलवरून कधी जर कोणाला हात वॉश करायचे असतील तर तुम्ही इथे येऊन करू शकता. आता जेव्हा हा पॅसेज आहे, पॅसेज एरियामध्ये नेहमी आम्ही क्लायंटला प्रपोज करतो की जेवढे आपले डोअर्स असतात जे पॅसेज मधून दिसतात ते लिव्हिंग रूमच्या लॅमिनेट प्रमाणे त्याची थीम येते. आणि जेव्हा तुम्ही पॅसेज बघतात ना तेव्हा तुम्हाला हे सगळे डोअर सेम दिसले पाहिजेत, तर ती एक थीम असते. आता हा कॉस्टचा पार्ट आहे की कधी कधी क्लायंट करतो, कधी कधी क्लायंट नाही करत, पण आम्ही नेहमीच सांगतो की तुम्ही जर हे कराल तर तुमचं घर खूप सुंदर दिसेल. आता हा बाथरूम मी तुम्हाला दाखवते. ह्या बाथरूम मध्ये आपण मोरोक्कन टाइल्स वापरलेले आहेत फ्लोअरसाठी आणि ह्या टाइल्स ज्या वापरलेल्या आहेत त्या आपण एक मार्बलचा जो एक पॅटर्न असतो ग्रेन्सचा त्या आपण टाइल्स वापरल्या आहेत. ह्या 2x4च्या टाइल्स आहेत आणि ह्या 2x2च्या टाइल्स आहेत. मोरोक्कन पॅटर्न मध्ये बरेच प्रकार आहेत, तर तुम्ही मार्केटमध्ये पण जाल, टाइलच्या शॉपमध्ये जाल, तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील. पण ही एक थीम जी आहे जी आपण स्काय ब्ल्यू, ब्ल्यू, व्हाईटच्या थीम नुसार हा डिझाईन केलेला आहे. इथे निश क्रिएट केले आहेत. निशमध्ये आपण प्रोफाईल लाईट देतो. इथे शॅम्पूच्या बॉटल्स, बरंच तुमचं सामान ठेवू शकतात आणि हा ओव्हरऑल लुक तुम्हाला असा दिसेल. सीलिंग तुम्ही बघू शकता, सेम परत पीव्हीसी सीलिंग आपण केलंय. हे पण आपण टाईलला थोडंफार मॅच करत तसेच ग्रेन्स आपण पीव्हीसी सीलिंग मध्ये घेतलेले आहे. तर हा कॉमन बाथरूम आहे. आता आपण जाणार आहोत कॉमन बेडरूम मध्ये आणि मग मास्टर बेडरूम. हा आहे कॉमन बेडरूम आणि हेडबोर्डच्या मागे आपण वॉलपेपर प्रपोज केलेला आहे. वॉलपेपरसाठी आपण एक पॅनलिंग करून एक इनडायरेक्ट लाईट सोडलेली आहे जो गेटअप त्या वॉलपेपरवर येतोय. ठीक आहे. दोन्ही बाजूला आपण वॉल लाईट्स दिलेल्या आहेत. 2 साईड टेबल आहे आणि हा बेड आपण दिलेला आहे. या बेडमध्ये आपण ट्रॉली प्रपोज केलेली आहे. ट्रॉली पण मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही ट्रॉली आहे. ट्रॉलीचा मेजर जो उपयोग आहे, जे आपण डेलीचे जे बेडशीट, कुशन्स जे पण काय वापरतो ते तुम्हाला इझिली तुम्ही ठेवू शकतात. आणि हा हायड्रोलिक बेड पण आहे, म्हणजे मल्टीपर्पज आहे. दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. जसं तुम्हाला मी दाखवलं की हे ट्रॉलीसाठी आपण केलेलं आहे आणि हा हायड्रोलिक बेड आहे. आता हा हायड्रोलिक मध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये तुम्हाला किती जागा मिळते. त्याच्या तुमच्या मोठ्या बॅगा आहेत, इतर काही सामान असेल तर ते सगळं तुम्ही बेडमध्ये ठेवू शकतात. हा कॉमन रूम असल्यामुळे आपण इथे फक्त मिरर प्रपोज केलेला आहे, म्हणजे विथ स्टोरेज नाही केलंय, फक्त मिरर केलंय. आणि हे पूर्णपणे हे वॉर्डरोब आहे. हे ओपनेबल वॉर्डरोब आहे. हे लॅमिनेट्स आहे. 2 प्रकारचे लॅमिनेट यूज केलेले आहेत आपण. हा लाईट आणि हा थोडासा टेक्स्चरवाला लॅमिनेट यूज केलेला आहे. आता आपण आलेलो आहे मास्टर बेडरूम मध्ये. हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तुम्ही माझ्या स्टोरीला, व्हिडिओज मध्ये किंवा रील्स मध्ये बघितलं असेल. हा जो पूर्ण पॅनल जो आहे ह्यामध्येच आपण हिडन डोअर पण केलेला आहे. डिझाईन मध्ये तुम्हाला कळणार नाही की ऍक्च्युअल बाथरूमचा डोअर कुठे आहे.
हा तुम्हाला कळला कारण का मी इथून एंटर झाले. आता मी तुम्हाला बाथरूमचा डोर दाखवते. हा आहे आपला बाथरूमचा डोर. बाथरूम मी तुम्हाला एक्सप्लेन करते, पण पहिल्या आधी मी तुम्हाला क्विक हा रूम कसा आहे ते सांगते. इथे बाथरूम आहे. इथे बघाल तर हे पूर्ण वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब मध्ये आपण डिझायनिंग जे आहे ते थोडंसं वेगळं केलंय. यामध्ये पुल आउट केलेलं आहे. ओपनेबल शटर्स आहेत, मिरर आहे. मी तुम्हाला पुल आउट आधी दाखवते. हा पूर्ण वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब मध्ये आपण थोडंसं शटर घेतलेले आहेत, मिरर शटर आहेत आणि हा पुल आउट आहे. मी तुम्हाला पुल आउट दाखवते. हा पुल आउट सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बरंच तुमचं सामान ठेवू शकतात. हा पुल आउट सेक्शन असा बंद होतो. इथे पण आपण 2 काइंड ऑफ लॅमिनेट वापरले आहेत, विच इज डार्क लॅमिनेट आणि लाईट लॅमिनेट. तुम्ही थोडा झूम करून जर बघाल तर तुम्हाला काय ह्याच्यावर थोडंसं टेक्स्चर आहे आणि हा प्लेन लॅमिनेट आहे. तर नेहमी जेव्हा जिथे आपण प्लेन किंवा टेक्स्चर लॅमिनेट घेतो तेव्हा मी नेहमी सजेस्ट करते की आयदर एक प्लेन लॅमिनेट घ्या आणि एक टेक्स्चर लॅमिनेट घ्या, ज्याच्यामुळे रूम खूप सुंदर दिसतो. हा बेड आहे. बेडमध्ये सेम आपण इथे पण एक ट्रॉली दिलेली आहे. रूफचा एक पॅटर्न केलेला आहे ज्याला आपण एक हलकासा वेगळा कलर केलेला आहे. रूमपेक्षा थोडा डिफरंट आहे. आणि हेडबोर्डच्या वरून आपण एक इनडायरेक्ट लाईट सोडलेली आहे जी त्या वॉलला ग्लो करते आणि एक फ्रेम दिलेली आहे. आणि साईड टेबल आहे. साईड टेबलला आपण एक असा एक इथे छोटासा कट पीस दिलेला आहे की जेणेकरून चार्जर बॉटल्स तुम्ही ठेवू शकतात. आता ही वॉल, ह्या वॉलला पण आपण ग्रूव्स केलेले आहेत. पण इथे आपण बघाल तर टीव्ही आहे. आता मी तुम्हाला बाथरूम एक्सप्लेन करते. हा हिडन डोर आहे. हिडन डोर मधून आपण आतमध्ये आलो की हा बाथरूम आहे. इथे मिरर आहे. इथे आपण स्टोरेज दिलेलं आहे. त्यानंतर आता इकडचे जे आपण जे डिझायनिंग केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण थोड्याशा टाइल्स मध्ये वेगळ्या टाइल्स वापरल्या आहेत. वॉल टाइल्स वेगळे आहेत आणि फ्लोअर मध्ये वेगळे आहेत. फ्लोअर मध्ये आपण अँटीस्किट टाइल वापरलेली आहे विच इज थोडासा डार्क कलर. 2x4 ची आपण वॉल डॅडोट एक टाइल वापरली आहे आणि ही सर्वात माझी फेवरेट टाइल आहे. मला हे काइंड ऑफ वॉलपेपर टाइल्स बऱ्याच आवडतात. तर आपण एक फ्लोरल असतात त्या तुम्ही कुठेही वापरू शकतात. तुम्ही किचन, बाथरूम किंवा हायलाइट कुठेही वापरू शकता. तर आपण शॉवर एरिया हा असा हायलाइट केलेला आहे. तुम्ही माझ्या एखाद्या रीलमध्ये पण बघू शकतात हा सेम बाथरूम. इथे आपण निश केलेली आहे. इथे निश केलेली आहे ज्याच्यामध्ये इनडायरेक्ट लाईट दिलेले आहेत. हे ग्लासचं पार्टिशन आहे. हे असं पार्टिशन आहे. ठीक आहे. आणि हा जो सेक्शन आहे हा युटिलिटी एरिया होता. आपण थोडं ह्याला युटिलिटीच्या हिशोबाने इथे थोडेसे रॅक आपण ठेवलेले आहेत कपडे वाळत घालण्यासाठी. त्यानंतर हे पाईपसाठी आपण एक पूर्ण स्टोअर करून टाकलं आहे. एसीपी मारून त्याला पॅक करून टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथून याल ह्या एरियातून, इथे वॉशिंग मशीन आहे आणि हा अगेन इथून जेव्हा तुम्ही याल ह्या पॅसेज मधून तर आपण डिरेक्टली येतो किचन मध्ये. आता हा एक किचन आहे. जसं तुम्ही बघितलं की आपण युटिलिटी मधून किचन मध्ये एंटर करतो, पण ऍक्च्युअल किचनची जी एंट्री आहे ती ह्या पॅसेज मधून. हा मास्टर बेडरूम, हा कॉमन बेडरूम आणि ही किचनची एंट्री आहे. किचन पण आपण पूर्णपणे तोडून पूर्ण नवीन केलेलं आहे. फ्लोअर तुम्ही बघाल तर आपण वुडन प्लँकच्या टाइल्स वापरलेल्या आहेत. वुडन टाइल्स मध्ये बरेच प्रकार येतात, कलर्स मध्ये किंवा ग्रेन्स मध्ये. आपण थोडेसे अशामध्ये ग्रेन्स ठेवले आणि थोडासा लाईट कलर ठेवलाय. क्लायंटची एक बेसिकली एक रिक्वायरमेंट होती की त्यांना व्हाईट प्लॅटफॉर्मच हवा आहे. ठीक आहे. सो त्यांना व्हाईट कलर जास्त आवडतो. थोड्याशा स्काय ब्ल्यू टाइल्स जास्त आवडत होत्या. तर हा जो थीम आहे जो तुम्ही बघाल की आपण स्काय ब्ल्यू थोड्याशा टाइल्स आहेत आणि व्हाईट प्लॅटफॉर्म आहे. आपण कॉर्ड्स वापरलेला आहे. वुडन टाइल्स वापरलेले आहेत आणि जे लॅमिनेट पण आहेत ते स्काय ब्ल्यू कलरचं आहे आणि वरचे जे लॅमिनेट्स आहेत ते ऑफ व्हाईट कलरचं आहे. सो हा पूर्ण जो थीम आहे जो क्लायंटची पण रिक्वायरमेंट आहे आणि थोडासा आमचा डिझायनिंगचा टच आहे. आणि हा असा किचन तुम्हाला बघायला मिळेल. आपण ह्या ज्या ग्लासेस वापरलेले आहेत जे आपण फ्लुटेड ग्लास वापरलेली आहे. ह्या डॅडो टाइल्स आहेत. हे ओव्हरहेड स्टोरेज आहे. ह्या आपण ज्या ग्लास वापरलेल्या आहेत त्या फ्लुटेड ग्लास आहेत ज्या प्रोफाईल शटर मध्ये आहेत इन्सर्ट. ह्याच्यामध्ये पण आपले शेल्फ येतात ज्याच्यामध्ये तुम्ही क्रॉकरी किंवा इतर काय सामान ठेवू शकतात. त्यानंतर ही चिमणी आहे. हा हॉब आहे. हॉब डिपेंड आहे तुम्हाला इनबिल्ट हवा आहे की टॉप वाला पाहिजे. आता मी थोडंसं तुम्हाला ड्रॉवर्स एक्सप्लेन करते. ड्रॉवर आहे तो आपला कटलरी ड्रॉवर आहे. त्यानंतर सेकंड जो ड्रॉवर आहे ज्याच्यामध्ये आपण बाउल डिशेस वगैरे असं ठेवू शकतो. आणि थर्ड जो आहे जो आपला प्लेट्स मोठे प्लेट्स असे सगळे आपण ठेवू शकतो.
ह्यामध्ये जे 2 ड्रॉवर्स येतात ज्यामध्ये तुम्ही मोठे जे काय सामान असेल किंवा मटेरियल आहे ते तुम्ही ठेवू शकतात. इथे जे आहे ते तुमचं मसाला पुलआउट आहे. त्यानंतर आपण जो टॅप देतो, आता टॅपमध्ये बरेच प्रकार आहेत की तुम्ही कोणता टॅप. आता आपण जनरली पुलआउट वाला टॅप नेहमी आपण सजेस्ट करतो क्लायंटला की पुलआउट वाला टॅप घ्या की तो जेणेकरून तुम्हाला यूज करायला पण बरा आहे. आणि इथे आपण नॉर्मल शटर्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त शेल्फ केलेले आहेत की शेल्फमध्ये तुम्ही सामान ठेवू शकतात. अगेन इथे ओव्हरहेड स्टोरेज आहे विथ ग्लास शटर्स आणि सर्वात वरती लॉफ्ट स्टोरेज आपण दिलेलं आहे. आता हे स्टोरेज ह्याच्यामध्ये आपण इथे डिशवॉशर प्रपोज केलेलं आहे. त्यानंतर इथे जे आहे ते मिक्सरचं स्टोरेज आहे. तुम्हाला मिक्सर यूज करायचं आहे तुम्ही इथल्या इथे यूज करू शकतात. आतमध्ये आपण तिथे सॉकेट पण आतमध्येच देतो. ह्याचं जे बटन आहे ते आपण बाहेर देतो. इथे ओव्हन आहे. अगेन वरती परत स्टोरेज आपण दिलेले आहे. माझा फक्त आवाज येतोय. आप जो आहे वो बोल देना. ओके ओके. पहिले मी बोलते की आपल्या क्लायंट कडूनच आपण सगळं चालू आहे. तो सर और मैडम आपको पूरा प्रोजेक्ट बनने के बाद कैसा लगा और आपको प्रोसेस कैसा लगा और आपका घर ड्रीम होम जो आपने सोचा था वैसे बना है कि नहीं हुआ है वो आप थोड़ा एक्सप्लेन कीजिए हमें. पहले मैं बोल रही हूँ, मुझे बहुत पसंद आया और मैं सिद्धेश को बचपन से देख रही हूँ, बहुत छोटे से देख रही हूँ. तो मुझे जब पता चला ये इंटीरियर का काम करता है तो मुझे बहुत अच्छा लगा इसको काम देने के लिए और मैं जैसा सोची उससे भी अच्छा हुआ. ये लोग यंग है और काम बहुत अच्छे से कर रहे हैं. लोग बहुत आगे जाएंगे. थँक यू सो मच. नाही नाही, हे सिद्धेशला ऍक्च्युली मी पहिल्यांदाच भेटलो होतो ऍक्च्युली. आणि नाही, चांगलं काम भरपूरच चांगलं केलेलं आहे. आमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त होतं ऍक्च्युली. सिलेक्शन पासून काय काय आम्हाला रिक्वायरमेंट होती ते सगळं चांगलं केलं होतं ऍक्च्युली. सगळ्यात चांगलं म्हणजे मला तर सगळ्यात चांगलं इथे ड्रॉइंग रूम आहे ना, तो सगळ्यात चांगलं वाटलं इकडे. आणि एक दुसरा पोर्शन आहे कॉमन बेडरूमचं. खाली बसून संध्याकाळी आम्ही दोघं तिथे खाली बसून सनसेट बघतो आणि चहा वगैरे पितो वगैरे. ते सगळं चांगलं वाटतं आम्हाला ऍक्च्युली. बेडरूम का कलर भी अच्छा है और मास्टर बेडरूम का भी कलर बहुत ज्यादा अच्छा है और मुझे किचन बहुत अच्छा है. ऑल क्रेडिट goes to नीलांबरी. नीलांबरी ने सब सिलेक्शन किए हुए हैं. सिलेक्शन टेक्निकल पार्ट मध्ये मी सर्वात जास्त होतो. म्हणजे कुठे काय लागतंय नाही लागत आहे काय याला सांभाळ लेबरचं सांभाळ घेते. पण ओव्हरऑल आणि सरांचं तर मराठी तुम्ही बघितलं असेल छान आहे. सो ओव्हरऑल तुमचा आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनला कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत मैं वही बोली कि लड़की लोग का ही ज्यादा मिलता है, लड़के का कुछ मिलता ही नहीं है. नहीं नहीं, अगर दोनों को देना जरूरी है. फोटो घेतोय. व्हिडिओज घेतोय.